च्या दिशेने वाटचाल करायची सर. आपलं इथं नाव लिहून ठेवता थोडंसं. तर दोन पंच सुद्धा मैदानामध्ये वाटचाल करतात. सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. पंच अनंताजी माली कोलिवली मैदानामध्ये वाटचाल करतायत आणि त्यांच्यासोबत भूषण पाटील असतील. पहिल्या वहिल्या हॅलो. स्पर्धेसाठी काही नियमांमध्ये बदल करण्यात आले. लेग बिफोर विकेट दिली जाणार नाही. फलंदाजाला कशाही पद्धतीने खेळता येईल. लेग बिफोर आणि चेंडू कुठल्या पद्धतीने चॉईस करता येणार नाहीत. दोन नियमांमध्ये बदल करण्यात आले. लेग बिफोर ही विकेट मिळणार नाही. रेयान स्पोर्ट आणि रिया स्पोर्ट दोन संघामध्ये लढत होते. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. सलामीची जोडी ताबडतोब पाठवून द्यायची आहे. रियान स्पोर्ट संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. हॅलो हॅलो. चार षटकांचा हा सामना राहणार आहे. प्रथम पॉवर प्लेचं षटक असणार आहे. दोन संघांसाठी महत्वाची सूचना. फार उशीर होतोय. रियान्स संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. वंदना स्मृती चावे प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतो. स्पर्धेचा पहिला दिवस. पहिली लढत दोन संघामध्ये होते. रिया स्पोर्ट आणि रियान स्पोर्ट दोन संघामध्ये लढत होते. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी रियान स्पोर्ट संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतोय. प्रथम 40+ खेळाडूला स्ट्राईक घ्यावी लागेल आणि 40+ गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागेल. मैदानामधून कुठल्याही प्रकारे गाडी पार्क करायची नाही. सामन्याला सुरुवात होते. हॅलो. गणेशपुरी पोलीस स्टेशनचे रवींद्रजी शेलार मेजर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. रवींद्रजी शेलार साहेबांना विनंती असेल की आपण कुठे असाल तर आपल्या मेन व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. वंदना स्मृती चावे प्रीमियर लीग मध्ये आपणास आमंत्रित केले गेले. आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय सर. पहिल्या दिवसातील पहिली लढत दोन संघामध्ये होते. चावे स्पोर्ट आयोजित या स्पर्धेचा पहिला सामना दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपला राखीव प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. अन्यथा पॅनल्टीचा सामना करावा लागेल.
मेजर रवींद्रजी शेलार साहेबांचं आगमन होते मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत सर. तर पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. पहिल्या षटकातील पहिला वेळेला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज निलेश. दिनेश आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय आणि पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज महेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या षटकातील पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकला चेंडू, थोडासा अखूट टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न फसलाय आणि अशा प्रकारे पहिला चेंडू निर्धाव होतोय. कुठल्याही प्रकारे पहिल्या चेंडूवर धाव मिळत नाहीत. निर्धाव चेंडू यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक यांनी व्यवस्थित अडवला आणि परत केला चेंडू गोलंदाज दिनेश याला. महेश पुन्हा एकदा यावेळेस ब्लॉक मध्ये टाकला चेंडू, कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय आणि पहिली धाव सहजगत्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. अकाउंट खोललं जात आहे. रेयान स्पोर्ट संघाचं 1 बिनबाद 1. पॉवर प्लेचं पहिलं वेळेला षटक चालू आहे आणि पहिल्या वेळेला षटकामध्ये दोन फलंदाज सलामीचे फलंदाज बॅटर्स सज्ज होताना आपण पाहतोय. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी मेहर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, थोडासा फुल टॉस टाकला चेंडू, लो फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू निघून जातोय सरळ मिड ऑफ सीमारेषेच्या दिशेने कूच करतोय, सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय 4 धावांसाठी आणि 4 ने आपलं खातं खोलतोय आणि आपल्या संघाची धावसंख्या भराभर वाढवतोय. बिनबाद 5. धावसंख्या झालेले बिनबाद 5. दिनेश पुन्हा एकदा शॉट टाकला चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर टप्पा पडल्यानंतर आणखी चेंडू बाहेर जातोय म्हटल्यानंतर कट करण्याचा प्रयत्न फसलाय. मात्र यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाने चेंडू व्यवस्थितरित्या अडवलाय आणि चेंडू परत केलाय गोलंदाज दिनेश याला. पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले. तो दिनेश पुन्हा एकदा पुढे सरसावल्यात फलंदाज आणि चेंडूला ऑफ साईडच्या दिशेने टाकवण्यामध्ये यश आलंय. मात्र 1 धाव पूर्ण होते. 1 ने धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 6. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चौका जरूर दिनेश याने खाल्लाय, मात्र धाव संख्या स्थिर आहे 6. थोडासा फुलटॉस चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ड्राईव्ह करण्यामध्ये यश आलंय. मिडॉनचे क्षेत्ररक्षण चेंडू अडवतो, चेंडू फेकी होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीत. एकच धावावर समाधान मानतायत आणि एका धावेच्या समाप्तीनंतर धाव संख्या बिनबाद 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलेलं आहे आणि एकंदरीत जर विचार केला पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 धावा खर्च करणं याचा अर्थ चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल दिनेश याची. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रियान स्पोर्ट संघाची धावसंख्या आहे बिनबाद 7. वंदना स्मृती चावे प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय स्पर्धेचा पहिला सामना 2 संघांमध्ये होतोय. किती संघ एकूण खेळतात? यावेळेस नवीन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय महेंद्र आणि महेंद्र समोर फलंदाज असणार आहे महेश. बिनबाद 7 अशी धावसंख्या. महेंद्र आपल्या लांबलचक धावपट्टीवर सज्ज होताना आपण पाहतोय. 17-18 पावलांचा रनअप आणि राईट आर्म ओव्हर द विकेट 12 करणार आहे महेश याला. गुडलेस पाठवर टाकला चेंडू, थोडासा उचली घेणारा चेंडू कट करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय आणि चेंडू यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाने व्यवस्थितरित्या अडवलाय. निर्धाव चेंडू होतोय. महेंद्र पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट.
चांगला चेंडू आहे, अतिशय सुंदर चेंडू, गुडले स्पॉटवर टाकलेला चेंडू, थोडासा उचली घेणारा चेंडू, मात्र चेंडू कुठल्याही पद्धतीने फलंदाजाला खेळण्यामध्ये यश आलेलं नाही आणि पुन्हा एकदा एका पाठोपाठ एक दोन चेंडू निर्धाव टाकलेत. याचाच अर्थ रिलायन्स स्पोर्ट संघाला धावांपासून जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. धाव संख्या स्थिर आहे, बिनबाद 6. महेंद्र पुन्हा एकदा महेश साठी फुलटॉस चेंडू आणि मात्र यावेळेस चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये ड्राईव्ह करण्यामध्ये यश आले. पहिली धाव अतिशय वेगात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातकी प्रयत्न आहे, मात्र चेंडू फेकी खराब होते आणि त्याचा लाभ दोन्ही फलंदाजांना मिळतोय. ओव्हर थ्रोच्या रूपात सुद्धा एक धाव पूर्ण होत आहेत. अशा प्रकारे 3 धावा मिळत आहेत संघाच्या खात्यामध्ये. 3 धावफलक पुढे सरकला जातोय. डबल फिगर्स मध्ये रिलायन्स स्पोर्ट पोहोचतोय. बिनबाद 10. महेंद्र पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर सज्ज. चांगला चेंडू होता, थोडासा लो फुलटॉस होता, मात्र त्याच्यावर एकच धाव मिळणार होती. एकंदरीत जर विचार केला, चेंडू फेकी खराब झाली आणि त्याच्यावर 2 एक्स्ट्रा धावा दोन्ही फलंदाजांनी पलून काढल्या आपल्या संघाच्या खात्यामध्ये. यावेळेला चांगला चेंडू ब्लॉक मध्ये टाकला चेंडू, अप्रतिम चेंडू, फसवा चेंडू, गंडवा चेंडू, अक्षरशः चकलेत फलंदाज. चेंडू निर्धाव होतोय आणि यष्टिरक्षक चेंडू परत करतात गोलंदाज महेंद्र याला. महेंद्र पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर सज्ज होताना आपण पाहतोय. अतिशय सुरेख तिखट मारा, राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आहे, कट करण्याचा प्रयत्न आहे, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीत. उर्वित काम यष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षक पूर्णपणे चोख बजावतोय आणि चेंडू पर्यंत परत करतोय महेंद्र याला. बिनबाद 10. महेंद्र पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर 17-18 पावलांचा रनअप, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. फलंदाजी करण्यासाठी फलंदाज सज्ज. चांगला चेंडू आहे, बॅटची कडा घेऊन यष्ट्यांच्या मागे चेंडू विसावतो. धाव बाद करण्याची मोठा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसला. दोन्ही फलंदाजांनी चित्त्याच्या चपलाईने एक धाव पूर्ण केली आपल्या संघाच्या खात्यामध्ये. चोरटी धाव पूर्ण केली आणि अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती झाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे बिनबाद 11. यानंतर दुसरी लढत होणार आहे. बाप्पा स्पोर्ट चावे आणि न्यू शक्ती मित्रमंडळ चावे, 2 संघांमध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की चालू सामन्यातील पहिली बारी संपल्यानंतर आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे नाणेफेकी करण्यासाठी. तर मैदानामधून ज्या गाड्या येतात, विनंती असेल की आपण मैदानामधून यायचं नाही, बाहेर गाड्या पार्क करायच्या आहेत, अन्यथा अपमानित करण्यात येईल. बाईक स्वारांना विनंती असेल की आपल्या गाड्या मैदानाच्या बाहेरच पार्क करायच्या आहेत. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे रिलायन्स स्पोर्ट संघाची बिनबाद 11 अशी धावसंख्या आहे. प्रति षटकामागे 5.50च्या सरासरीने वाटचाल चालू आहे. थोडीशी संत गतीने सुरुवात आहे रिलायन्स स्पोर्ट संघाची. जर चांगली धावसंख्या बनवायची असेल, मोठी धावसंख्या समोरच्या संघासमोर ठेवायची असेल तर उर्वरित 2 षटकामध्ये 10च्या सरासरीने वाटचाल करावी लागणार आहे. आपली गाडी आहे ती थोडीशी टॉप गिअरने चालवावी लागणार आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू, चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू, फसवा चेंडू, गंडवा चेंडू, सरळ निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू होतोय. नवीन गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी संकेत. सडपातल बांध्याचा उंच पुरा संकेत. चांगला चेंडू आहे, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू स्क्वेअरच्या दिशेने चेंडू निघून जातोय. स्क्वेअरच्या क्षेत्राची थोडी बंबाल होते, चेंडू उचलतोय, चेंडू फेकी करतो. दरम्यान 2 धावा सहजगत्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. दोन्ही धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 13. संकेत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय महेश. मेहर. संकेत याचा हा चेंडू, चांगला चेंडू आहे, चांगला फटका आहे, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू मात्र अडवला जातो शिमारी लेशा लगच. चेंडू फेकी होते, फलंदाजांना संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 15. 4 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील काही उर्वित चेंडू यायचे बाकी आहेत. संकेत पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर 8-10 पावलांचा रनअप, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. थोडस पदचलित तुकतोय आणि पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट.
शॉट टाकल्या चेंडू पुढ्यात टाकल्या चेंडू कट करण्याचा प्रयत्न चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने निघून जातो एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षण चेंडू उचलतो चेंडू फेकी करतो धाव बाद होण्याची संधी मात्र अतिशय सुरेख 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज चित्त्याच्या चपलाईने दुसरी धाव पूर्ण केले दोन्ही धाव फलक पुढे सरकला जातो रिलायन्स स्पोर्ट संघाचा बिनबाद 17 संकेत पुन्हा एकदा आणि चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न फसलाय चेंडू निर्धाव होतोय धाव संख्या मात्र स्थिर आहे बिनबाद 17 संकेत पुन्हा एकदा आणि मात्र यष्टेक्षक थोडीशी गलती करतायत आणि त्याचा लाभ मिळतोय दोन्ही फलंदाजांनी बायच्या रूपात एक धाव पूर्ण केले आणि अशा प्रकारे षटक सुद्धा पूर्ण झालेले पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे बिनबाद 18 तर दरम्यान थोडीशी संधी मिळते आपल्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले पाहुणे मेजर रवींद्रजी शेलार साहेबांना आपण सन्मानित करूया मी कल्पेशजी पाटील सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मेजर रवींद्रजी शेलार यांचा यथोचित सन्मान आणि सत्कार करायचा आहे सन्मानित करायचा आहे पाहुण्यांचा सन्मान होतोय सत्कार होतोय मेजर रवींद्रजी शेलार गणेशपुरी पोलीस स्टेशन मध्ये कार्य करतात पहिल्या षटकातील पहिला चेंडू मात्र यावेळेला चेंडू 9 ची खून करतायत पंच आणि एका धावीची भर पडते संघाच्या खात्यामध्ये एकनी धाव फलक पुढे सरकला जातोय बिनबाद 19 आणि मोठी संधी असणारे फ्री हिटची जयेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट फ्री हिटचा चेंडू चेंडूला हवेत भिरकावलाय मात्र कुठल्याही पद्धतीने फलंदाज झेलबाद होणार नाही मात्र चेंडू लॉंग ऑन सीमारेषेवर निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी 4नी धाव फलक पुढे सरकतोय बिनबाद 23 बिनबाद 23 रिलायन्स स्पोर्ट संघाची सुरुवात चांगला चेंडू आहे आणि चेंडूला क्लिक करण्यात आले मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू 2 फलंदाज क्षेत्ररक्षणाच्या मधनं निघून जातोय आर पार सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी सुरेख फटका थोडीशी समाधानकारक धावसंख्या एका चौकाराच्या मदतीने बिनबाद 27 शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकातील शेवटचे यावेळेस चांगला चेंडू गुडलेस पाठवत टाकला चेंडू थोडासा लोअर राहिला बॅट हवेत भिरकावली गेली आणि बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क झाला नाही अशा प्रकारे फलंदाज धावबाद होतोय पहिली विकेटचं पतन होतंय 27 या धावसंख्येवर सॉरी आउट दिला गेला नाही मात्र त्यांनी आउट घेतला नाही याचा अर्थ संकेत पुन्हा एकदा यावेळेला चेंडूला भिरकावलाय चेंडू हवेत आहे दूर चेंडू आहे लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर सरळ निघून जातोय हवाई सफर करत 6 धावांसाठी आता मात्र धाव संख्येला आकार उकार मिळायला दिसतोय धाव संख्या झाली बिनबाद 33
यानंतर दोन संघामध्ये लढत होणार आहे. बाप्पा स्पोर्ट चावे आणि न्यू शक्ती मित्रमंडळ चावे. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की चालू सामन्यातील पहिली बारी संपल्यानंतर काही चेंडूंचा अवधी आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये संघनायकांना पाठवून द्यायचंय. बाप्पा स्पोर्ट संघाचे संघनायक आणि शिवशक्ती संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये रवाना व्हायचंय. आयोजकांना विनंती असेल दोन खुर्च्या टॉस बॉक्स मध्ये रवाना करायच्या आहेत. संकेत पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला फटका हवेत आहे, दूर आहे फटका, झेल टिपण्याचा प्रयत्न होतोय, मात्र प्रयत्न असफल होतोय आणि फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातकी प्रयत्न होतोय आणि मात्र यष्ट्यांचा वेध घेतलाय, फलंदाज धावबाद होतोय, पहिल्या विकेटची पतन होते सांघिक 35 या धाव संख्येवर. एक बाद 35 अशी धावसंख्या आहे. 4 षटकांचा सामना आहे. पहिली शेवटच्या षटकातील शेवटचे काही चेंडू यायचे बाकी आहेत. रियान स्पोर्ट संघाची धावसंख्या 35 झाली. नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतोय. संकेत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा संकेत यांचा. चांगला चेंडू ब्लॉक बॉल मध्ये टाकला, चेंडू मिडॉनच्या दिशेने चेंडूला ड्राईव्ह करण्यात आले. पहिली धाव अतिशय वेगात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल होतो, चेंडूला अडवला जातो, चेंडू फेकी होते, एक शॉट रनची खून येते. पंचांकरण एक शॉट एक नी धावफलक पुढे सरकला जातोय. एक बाद 36 आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ संपलेले. 37 धावांचं लक्ष ठेवलेले रिया स्पोर्ट संघासमोर, रियान स्पोर्ट संघाने. तर वळूया नाणेफेकीकडे जाऊया. बाप्पा स्पोर्ट चावे संघाचे संघनायक तसेच न्यू शक्ती संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. कल्पेशजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण सुद्धा दोघांनी पण या. प्रमोद कोहली आणि कल्पेशजी पाटील आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेकी करण्यासाठी. दोन संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. दिवंगत अमर धनगर आणि दिवंगत राहुलजी सोनावणे टॉस बॉक्स मध्ये दोन संघांचं दोन संघनायकांचं आपण स्वागत करूया. पाहुण्यांना विनंती असेल कल्पेशजी पाटील आणि प्रमोदजी कोहली दोन पाहुण्यांच्या शुभ हस्ते दोन संघामध्ये नाणेफेकी होते. कोण बोलतो? बाप्पा स्पोर्ट संघाच्या संघनायकाने भूषण असा कॉल केला होता आणि त्यांच्या विरुद्ध कॉलिंग आलेले. पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपण नाणेफेकी जिंकले. 4 षटकांचा सामना आहे. प्रथम फलंदाजी करणार की गोलंदाजी? फिल्डिंग. फिल्डिंग करण्यामागे उद्दिष्ट का असेल? एकंदरीत या स्पर्धेविषयी का आपलं मनोगत व्यक्त करू शकता? काय नाही, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आयोजन चांगलं आहे. भूषण बद्दल काय बोलू शकतो? काय नको. आपण नाणेफेकी हरलात. प्रथम आपणास फलंदाजी करायची आहे. 4 षटकामध्ये किती धावापर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न असेल? 40 प्लस जाण्याचा प्रयत्न असेल. समोरच्या संघाला कसं लेखता? चांगले आहेत त्यांच्यामध्ये पण 2 प्लेयर, कमीत कमी धावाचा प्रयत्न करू. तर या स्पर्धेविषयी आपलं मत काय? स्पर्धा तर दरवर्षीप्रमाणे खूप छान आहे, अशीच चालू राहावी पोझिशनच्या प्रमाणे.
हॅलो चेक. थँक्यू सो मच भगवान लकडे, ज्यांचा आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकलात. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वंदना स्मृती चावे प्रीमियर लीग 2026 नवीन वर्षाची नवीन भेट. आज खऱ्या अर्थाने आज स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय पूर्ण चावे गावातील क्रिकेटर्स क्रीडा रसिकांसाठी एक आनंदाची गोष्ट. भूषण पाटील आणि संपूर्ण चावे स्पोर्ट्स चावेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला क्रिकेटचा महासंग्राम आज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळतोय. पहिला सामना तुम्ही बघतायत या ठिकाणी बाप्पा स्पोर्ट रियांश स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात रिया स्पोर्ट अशी पहिली लढत तुम्ही पाहतायत, जेथे 36 धावा बनवल्या, 37 धावांचं लक्ष त्या ठिकाणी सेट करण्यात आलं आणि एक फार मोठं लक्ष तर म्हणता येणार नाही, परंतु हे सकाळचं सत्र आहे आणि ज्या वेळेला एकाच गावातील सर्वच खेळाडू एकत्रित खेळत असतात त्यावेळेला एकमेकांचे स्ट्रॉंग झोन वीक झोन हे प्रत्येकाला माहिती असतात. त्याच्यामुळे 36 धावा 37 धावांचं लक्ष देखील मोठं करू शकतात. तो खेळ आज त्यांना करावा लागेल. गोलंदाजांना सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. टू ओपनर्स ऑन द ग्राउंड. दिनेश 40+ चा खेळाडू दिनेश असेल आणि त्याच्या सोबतीला विकास. राईट आर्म ऑफ द विकेट. पहिला बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी होती. विकेट किपर साठी प्रयत्न, थोडेसे विकेट किपरचे प्रयत्न अपयशी आपल्याला बघायला मिळाले आणि पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळालंय. डॉट बॉल न सुरुवात करत असताना गोलंदाज मी पाहत आहे षटक क्रमांक पहिलं घेऊन महेशला पाहत आहेत. 40+ कॅटेगरी मधील एक खेळाडू किमान पहिल्या ओव्हर मध्ये तुम्हाला बघायला मिळतोय. पुढे आलाय, चांगला ड्राईव्ह कव्हर्सला, एक्सा कव्हर मधून शॉर्ट एक्सा कव्हरचा फिल्डर येतोय. वेळ होती सिंगल कंप्लीट करण्याची आणि पहिली धाव ही स्कोर कार्ड वरती लागली जाते. वंदना स्मृती म्हणजेच त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न सावे प्रीमियर लीगच्या माध्यमातून करण्यात आल्या. त्यांनाही भावपूर्ण आदरांजली. आणि या CPL मध्ये आपण पाहतो एकूण 10 संघांचा समावेश. तो पुन्हा एकदा बॉल हवेत, आता चूक होणार नाहीये आणि विकेटचं पतन. धक्का लागला, बिग विकेट. आयकॉन खेळाडू शून्यावरती बाद होतोय. विकास बॅक टू द डगआउट. Big loss for the team. रिया स्पोर्ट. रिया स्पोर्टनं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला होता आणि आता धावांचा पाठलाग करत असताना तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला जो स्टार्ट हवा होता तो स्टार्ट मिळून देता आलेला नाही आणि महत्वाचा खेळाडू विकास जो आता शून्यावरती बाद झाला आणि फार मोठा धक्का लागलाय तो म्हणजेच रिया स्पोर्ट संघाला. रियांश 11 या नावानं तुम्ही ग्रामीण मध्ये देखील चावे संघाला पाहता आणि आज फ्रँचायझी रियांश 11 या नावानं या चावे प्रीमियर लीग मध्ये खरेदी करण्यात आलेली आहे. आज पूर्ण गावातील खेळाडू लहान मोठे सर्व खेळाडू खेळताना दिसतील. पुन्हा बॉल हवेत आणि एक खेळाडू बाद होऊ शकतो. पकडलाय झेल. वन मोर विकेट डाऊन. लागोपाठ 2 धक्के दिलेत महेशनं. गुड बॉलिंग. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाजाला तुम्ही पाहतायत. हॅट्रिक कंप्लीट करणार का?
गोलंदाज महेश 40 प्लस चा खेळाडू आहे, परंतु काय कामगिरी त्यानं केली आहे. इनिशियल ओव्हर मध्ये इनिशिएटिव्ह घेत असताना सातत्याने विकेट पळवण्याचा प्रयत्न त्यानं केला. विकेटची हॅट्रिक पूर्ण केली आहे. वंदना स्मृती 6व्या प्रीमियर लीग मधील पहिला गोलंदाज विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा महेश. पूर्ण करून दिली आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये काय पुढाकार पाहायला मिळाला. इनिशियल ओव्हर मध्ये पुढाकार घेणं गरजेचं आहे, इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे आणि तो पुढाकार आज महेशच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाला. विकेटची हॅट्रिक पूर्ण करत असताना लागोपाठ 3 धक्के त्यानं दिलेत. जयेश देखील शून्यावर बाद झाला. ड्राईव्ह करण्यात आले. दिगंबर नवीन बॅटर मिडॉनच्या दिशेने बॉल येतोय आणि त्याच्यावरती मिळेल 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि यशस्वी षटक महेश आपल्याला बघायला मिळालं. 40 प्लस अनेक वर्ष खेळाडूंना खरं तर खेळ केला आणि तो अनुभव आज या षटकाच्या माध्यमातून त्याच्या संघासाठी रियांश 11 साठी फायदेशीर ठरत असताना टार्गेट तेवढं मोठं नाहीये, परंतु मी या अगोदर उल्लेख केला ना की गोलंदाजांमध्ये ताकद असेल तर या टार्गेटला वाचवण्याची ते हिंमत ठेवतील आणि जरूर पहिल्या षटकामध्ये तेच कार्य आपल्याला बघायला मिळालं. अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेलं हे गाव आहे चावे गाव आणि आज पूर्ण चावे गावातील क्रिकेटर्स एकत्रित येऊन धावफलकावरती 2 धावा आहेत. 2 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि चर्चा तीच करत होतो की नैसर्गिक वातावरण आणि अगदी मला वाटतं की संध्याकाळचं सत्र खूप वारा असेल सोसाट्याचा आहे क्रीडांगणावरती असं जाणवतोय, कारण ज्या प्रकारे अगदी ओपन हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळालं. गोलाकार काही त्रुटी काही अडथळे जरूर आहेत क्रीडांगणावरती, पण त्या पूर्ण येणाऱ्या काळामध्ये नक्की केल्या जातील आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित एखादा ग्रामीणचा देखील एक मोठा शो चावे गावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीड अप करायचं आहे. एकूण 10 सामन्याच्या दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायचे. पहिला सामना सुरू आहे. मराठी मूवीज या वाहिनीवरून ही स्पर्धा तुम्ही पाहतात. युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं केलं जातं. एक चांगली स्पर्धा भरवली आज संपूर्ण चावेच्या वतीने, चावे स्पोर्ट चावेच्या वतीनं. भूषण पाटील खरं तर यांचं महत्वपूर्ण योगदान या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळालं. 2 दिवस चालणारी स्पर्धा आणि मानाचा करंडक कोणता संघ जिंकेल उद्याचा संध्याकाळी त्याचा निकाल आपल्या हाती येणार आहे. सेकंड ओव्हर चला स्पीड अप करायचं आहे. थोडं फास्ट खेळा मित्रांनो, कारण 10 मॅचेस कमीत कमी आजच्या दिवसामध्ये आपल्याला कंप्लीट करायच्या. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज पवन आला. पवन मला वाटतं लेफ्ट आर्मर आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल खुलवर टप्प्याचा होता. ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. स्वतः फॉलो थ्रू मधून गोलंदाज पवन येणार, बॉल उचलणार. पर्यंत वेळ होती सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या सहाय्यानं स्कोर पुढे गेला 3 वर. बरोबर 9च्या सरासरीनं धावा तुम्हाला जोडायच्या होत्या, परंतु इथून पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आल्या आणि हेच कारण आपण पाहतोय की दबाव आता अधिक वाढत गेलाय. त्या वाढलेल्या दबावातून बाहेर निघण्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज आहे. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, खराब क्षेत्ररक्षण, हा बॉल नाही थांबणार, जाईल सीमा पार. 4 धावा चौकार. फटका होता, तदनंतर चौकार आल्यानंतर आता पलटवार करण्याचा प्रयत्न पवनने केलाय. बॅटर तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये दिनेश आहे, जो 40 प्लस कॅटेगरी मधून आहे, परंतु आता त्याला जबाबदारी घ्यावी लागेल. त्या जबाबदारीने त्याला खेळ करावा लागेल. पुन्हा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा क्रॅकिंग स्ट्रोक, ऑफ ड्राइव्हचा फटका, लॉंग ऑफ कडे बॉल येणार. क्षेत्ररक्षक बॉल वरती येतात. दुसरा धावेचा प्रयत्न राहिला आणि ओहो
ड्रायव्हिंग एफर्ट पाहायला मिळाला. या सर्व गोष्टी बघायला मिळतील ज्या वेळेला गावातील सर्व क्रिकेटर एकत्रित खेळणार आहेत. एक मजा असते. संघ मालक स्वतः आहेत रिया स्पोर्टचे. 2 धावांनी स्कोर पुढे जाताना स्कोर काढता जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन दी बोर्ड नाव. चेसिंग अ टार्गेट ऑफ 37. 37 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. 9 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या. हो पुन्हा पुढे आलाय चांगला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 13 धावा जोडतात. 9च्या सरासरीने धावा जोडायच्या होत्या, परंतु आज थोडंसं मी म्हणेल फेल फटकेबाजी पाहायला मिळाली. हॅलो हॅलो बारा बॉल आणि 24 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. प्रवीण असेल स्ट्रायकिंग एंडला. एका बाजूने दिनेश चांगला खेळतोय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत, परंतु तोच खेळ त्याला कायम पुढे ठेवावा लागेल या लढतीमध्ये विजय मिळवायचा असेल तर. कारण आता इथून आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट मध्ये थोडीशी आता वाढ झालेली तुम्हाला पाहायला मिळते. थर्ड ओव्हर आणि विपुलच्या हातामध्ये चेंडू सोपवला. एक महत्वपूर्ण षटक असेल, पेनल्टीमेट ओव्हर असेल, ज्या ओव्हर मधून आपल्याला एक्झॅक्ट कळणार आहे की मॅच कोणत्या टीमच्या बाजूने झुकते. राईट आर्म ओव्हर द विकेट ड्राईव्ह करण्यात आला. बॉल सरळ एक्झॅक्ट कव्हरच्या दिशेने येतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. सिंगलच्या सहाय्याने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 14 धावा लागलेल्या आहेत. 14 रन्स. सिंगल डबल ना आता इथून खरं तर तुम्ही स्कोर पुढे न्याल, परंतु एखादा मोठा फटका तुमच्या टीमवर वाढलेला दबाव कमी करण्यासाठी येणं गरजेचं असेल. तो एक मोठा फटका इथून तुम्हाला खेळावा लागेल. क्षेत्र रक्षणामध्ये सातत्याने बदल केला जातोय. 10 संघ एकूण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण खेळताना पाहणार आहोत. पूर्ण गावामधून उद्या देखील बऱ्याचशा टीम्सना खेळताना तुम्ही पाहाल. पुन्हा पुढे आलाय चांगला ड्राईव्ह. एक्सा कव्हरला बॉल नाही थांबणार. दिनेश आता थांबत नाहीयेत. तुटून पडलाय. हा तिसरा चौकार त्याच्या डावामध्ये. गुड शॉट. कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला बॉल. 4 धावांकरिता चौकार आणि या चौकारानं धावफलक पुढे नेताना चर्चा तीच करत होतो. सिंगल डबल क्रिकेटच्या खेळामध्ये महत्वपूर्ण असतात, परंतु सामना तुम्हाला या क्षणाला जिंकायचा आहे तर एक मोठा फटका तुम्हाला इथून खेळावा लागेल आणि तोच मोठा फटका आता फलंदाज दिनेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हो ऑन द राईज लॉफ करण्याचा प्रयत्न होता. हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. चौकारानंतर केलाय पलटवार. प्रत्येक टीम मध्ये एक एक आयकॉन खेळाडू आपण चावी प्रीमियर लीग वंदना स्मृती या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. चांगली कॉन्सेप्ट, चांगली संकल्पना आज सावीच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. आज गावातील खेळाडूंना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केलाय. स्कूप केलाय. हवेत आहे बॉल. दिनेशला जीवनदान मिळतंय. कॅच सुटलाय. कॅचेस वन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच असं म्हटलं जातं, परंतु या वेळेला झेल सुटलाय, जीवनदान मिळालंय आणि त्याच्यानंतर गोलंदाज विकेट कीपर थोडासा नाराज आपल्याला पाहायला मिळतोय. धावा एका धावेने पुढे जाताना
19 धावा आणि आता 8 बॉल मध्ये करायच्या त्या 18 धावा. माझ्या सोबतीनं हरीश पाटील ऍज अ स्कोरर. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आल्या स्ट्रेटिश लॉंग ऑन कडे. व्ही मध्ये चांगला खेळतोय आणि चांगली भागीदारी आता दोघांमध्ये पाहायला मिळाली. प्रवीण बॅटर दिनेश आणि दिनेशच्या सोबतीला तुम्ही पाहतायत दिगंबर आहे. दिगंबर मात्र त्या ठिकाणी बाद होतोय. धावबादच्या स्वरूपामध्ये त्याला बाद व्हावं लागलं आणि आता नवीन बॅटर जो येणार आहे त्याच्याकडनं जास्त अपेक्षा असेल आणि कदाचित ती प्लॅनिंग देखील असावी. दिगंबर मला वाटतं टीमचे ओनर आहेत. येणारे 7 बॉल 17 धावांची गरज आहे. अत्यंत महत्वपूर्ण बॉल. या बॉलवर एक मोठा फटका आला तर डेफिनेटली मॅच मध्ये शिरकाव होणार आहे, पलटवार होणार आहे. थोडंसं करेक्शन होतं. 7 बॉल मध्ये 16 करायचे आहेत कारण थर्ड रन्स वेळेला बॅटर धावबाद झाला होता तिसरा धावेला. त्याच्यामुळे येणारे 6 बॉल आणि आता इथून 16 धावांची गरज असेल. 7 बॉल आणि 16 धावा म्हणजेच महत्वपूर्ण चेंडू या ठिकाणी विपुल हाताळणार आहे. विपुल चांगल्या टप्प्यावर सध्या गोलंदाजी करताना दिसला. एक चौकार आल्यानंतर एक झेल देखील त्याच्या ओव्हरमध्ये सुटला. त्याच्यामुळे त्याला मिळालेला जीवनदान. बॅटर दिनेश त्याचा आता फायदा इथे उचलणार का? आणि एका बाजूने विचार केला तर दिनेशच आतापर्यंत चांगला खेळलाय. नवीन फलंदाज संजय आला. पहिला बॉल संजय समोर फुल टॉस होता. पूर्णपणे लाईन मिस केली आहे. मोठा फटका येणं गरजेचा होता. हिटनी बॉल होता परंतु त्याच्यावरती आली फक्त एक धाव आणि इथून आता येणारे 6 बॉल 15 ची गरज. पहिलाच सामना रोमहर्षक चित्त थरारक वंदना स्मृती सावे प्रीमियर लीग मध्ये थरार क्रिकेटचा कायम आपल्याला बघायला मिळेल. तसे आपण सावे टीमला नेहमीच अंबाडी कवाड असोसिएशन अंतर्गत खेळताना पाहिलंय. जय बजरंग पॉवर शेलार चषकामध्ये जबरदस्त कामगिरी राहिली होती चावे टीमची रियांश 11 ची खास करून. अंतिम षटक आहे. चला वेळ आता जास्त घेऊ नका कृपया मित्रांनो, कारण आज आपल्याला भरपूर साऱ्या मॅचेस कव्हर करायच्या. त्या अनुषंगाने आम्ही तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. खरं म्हणजे या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचा मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतोय. CPL सावे प्रीमियर लीग 2026 प्रत्येक आठवडा प्रत्येक वेगवेगळ्या टुर्नामेंट्स आपण आपल्या गावासाठी खेळत असतो, परंतु आज गावामध्ये आपण खेळतोय. बॅटच्या आतली कडा शॉर्ट फाईन लेग कडे बॉल देतोय. 15 ची गरज असताना पहिल्याच बॉल वरती आली सिंगल आणि आता दिनेश स्वतःकडे स्ट्रायकिंग एंड ठेवण्याचा प्रयत्न करेल. आणि का नको, कारण दिनेश चांगला खेळलाय. त्याच्या बॅटच्या बरोबर मध्ये चेंडू येताना आपण पाहिले, परफेक्टली मिडल करताना आपण त्याला पाहिलंय. बोथ आर तयार नाव. बॉलर ओव्हर द विकेट, शॉट ऑफ लेंथ. वाव, जबरदस्त वेग आहे, भन्नाट वेग होता गोलंदाज. अंतिम षटकामध्ये मिहीरला तुम्ही पाहतायत. अशा ज्या स्पर्धा असतात ना की जेथून गावातील नवनवीन खेळाडू आपल्या गावाच्या ग्रामीण संघामध्ये आपण पाहत असतो. मिहीरचा पुन्हा बाउन्सर, जबरदस्त गोलंदाजी करतोय मिहीर. आज काय टप्पा टाकलाय दिनेश समोर. एकाही वेळेला पुढे जाण्याचा प्रयत्न केला नाहीये. खांद्याचा चांगला वापर करतोय आणि या बॉल सरळ निघून गेलाय विकेट कीपरच्या हातामध्ये. आणि आता येणारे बॉल शिल्लक असेल 3. 14 ची गरज आहे मिहीर साठी. जरूर मी म्हणेल आता एक संधी असेल की गावाच्या प्रमुख संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी. परंतु क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, व्हॉट अ शॉट. दिनेशचा क्लास आहे आणि त्यानं ठोकला चौकार. मॅच अजूनही संपलेली नाहीये, पिक्चर अभी बाकी आहे. येणारे 2 बॉल 10 ची गरज. मैदान फतेह. स्वतःवर विश्वास ठेव. प्रत्येक मैदानावर विजयाचा आवाज दाखव.
येणारे 2 बॉल 10ची गरज. इम्पॉर्टंट बॉल प्रयत्न केलाय त्या ठिकाणी दिनेशनं. एकदा मिळाली आहे, दुसरी मिळेल का? बॉल डायव्हर्ट होतोय, सीमारेषेच्या दिशेने येणार का? तिसरी धाव देखील मिळेल का? 3 धावा तिथे मिळाल्यात. शेवटच्या बॉल वरती सामना आलाय. चौथ्या धावेचा प्रयत्न होता आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. चांगला खेळला दिनेश, एकटा लढला, कडवी झुंज त्यानं दिली प्रतिस्पर्ध्यांना. परंतु आता शेवटचा 1 बॉल शिल्लक, 7 धावांची गरज आहे. परंतु या स्पर्धेचा नियम आहे की चेसिंग तुम्हाला कंपल्सरी करावी लागेल. 1 बॉल म्हणजे षटकार आला तरी स्कोर लेवल आणि टीम रियांश 11 विजेता. क्या बात आहे. दुर्गेशनं जर षटकार मारला तर नितीन पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. 1 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. लास्ट गो. एखादा व्हाईट बॉल मिहिरनं टाकला, पुन्हा संधी मिळेल. दुर्गेश षटकार मारून सामना जिंकून देऊ शकतो. त्याच्यासाठी पारितोषिक लागलेत म्हणजे एक चांगला खेळाडू असेल तो. सावे पहिला सामना तुम्ही पाहताय सावे प्रीमियर लीग मधला आणि पहिला सामना काय सामना पाहायला मिळाला आहे. रोमहर्षक, चित्त थरारक लढत आहे. नेक्स्ट मॅच मध्ये बाप्पा स्पोर्ट सावे आणि न्यू शक्ती क्रीडा मंडळ. न्यू शक्ती. 1 बॉल 7. क्लीन बॉल. शेवटच्या बॉलवर दांडी गुल आणि याचबरोबर पहिल्या विजयाची नोंद केली आहे ती रिया स्पोर्ट्सनं. रियांश 11 माफ करा, रियांश संघानं पहिला सामना येथे जिंकत असताना विजयी सलामी दिली आहे, विजयी आगाज केलाय. या स्पर्धेमध्ये विजयानं घोडदौड सुरू केले. खूप खूप अभिनंदन पूर्ण संघाचं आणि संघ मालकांचं. तर जाऊया लगेचच सामनावीर पुरस्कार या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी एक ट्रॉफी आणि एक केक पेस्ट्री देखील दिली जाणार आहे. प्रथमेश पाटील यांच्याकडून केक पेस्ट्री आपल्याला या स्पर्धेमध्ये आलेली आहे. सामनावीर असेल मोनिश. सामनावीर पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. 40+ कॅटेगरी मधून खेळतोय परंतु युवकांना धडकी भरवणारी गोलंदाजी त्यानं केली आहे. तो खेळाडू अर्थातच महेश. पहिल्या षटकामध्ये त्यानं प्रतिस्पर्धी संघाचा कंबरडा मोडीत काढला आणि तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. महेश आपण यायचा सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता. पहिल्याच ओव्हर मध्ये प्रतिस्पर्धी संघाचा कंबरडा मोडीत काढला असंच म्हणावं लागेल. हॅट्रिक कंप्लीट करणारा गोलंदाज महेश या मॅचचा हिरो ठरलाय. चला महेश आपण यायचं महेश. आणि लगेचच पुढचा जो सामना आहे स्पीडअप करायचा आहे. महेश सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी कृपया आपण लवकर या. डीबी स्पोर्ट का एकच आहे एसपी स्पोर्ट्स. 10-12-11 मॅच होतील. महेश आपण सामनावीर नसेल घ्यायचा तर सांगा. मला वाटतं 4 वेळा अनाउन्समेंट झाली आपल्या नावाची. सामना आपण या ठिकाणी सुरू करत आहोत.